नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल या चॅनलच्या माध्यमातून एका ऊसाच्या प्लॉटसाठी अल्युरॉन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरली आहे. तिथे शेतकरी दादांचं आपण मनोगत व्यक्त करणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. सत्यवान दशरथ गाडगे, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मला तुमच्या ऊसाच्या पिकामध्ये आता चालूला तोड चालू आहे, तर आता किती टन ॲव्हरेज मिळाले चालूला? आजपर्यंत आमच्या शेतात कधीच 25, 30, 35 टनाच्या मोहर कांडी जात नव्हती. पण ह्या वर्षी मात्र 50+ कांडे. शेतकरी मित्रांना थोडं आपण कांडे मोजून दाखवूया. कॅमेरा थोडंसं पुढे घ्या, सगळं कांडे मोजून दाखवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. सरासरी 48, 45 ते 48, 50च्या दरम्यान ऊसाच्या कांड्यात. आणि विशेष म्हणजे 265 व्हरायटी ऊस आहे. त्या 265 ऊसाची व्हरायटीला एवढ्या कांड्या आतापर्यंत निघत नाहीत. तर आपण थोडंसं ऊस तोड कामगार आहेत ह्यांच्याशी थोडंसं मनोगत जाऊन घेऊया. दादा, तुम्हाला काय वाटतं हे ऊसाच्या प्लॉटमध्ये आतापर्यंत तुम्ही किती वर्ष तोडणी करताय? सोलापूर जिल्ह्यात 25 वर्षे तोडतो. बाबळगावला 13 वर्ष तोडा. बरं. गाडगे वस्तीवर मी 12 वर्ष झालं आता. बरं. पण असा ऊस कुठं तोडा नाही म्हणलो. गाडगे वस्तीवरच निघाला एवढा ऊस म्हणल्यावर म्हणलो औषध टाकलं काय पण नाही. ओके. बागादाराला मी 3 वेळ झालं तोडताना सांगतो. बागादार मटेरियल काय टाकलं एवढं सांगा म्हणतो. बरं. म्हणलं ऊसच असा कसा म्हणलं. 25 वर्षात मी पाहिलं तर ऊस म्हणलं 2 तुकडे असतो, 4-4, 5-5 तुकडे व्हावं लागले. आणि वडता ओढा ना. आणि वजनामध्ये पण चांगला आहे आणि वजनामध्ये बी एकदम खास आहे. आणि पेऱ्या मागे 5-5 मोळ्या पाठीमागे लगेच एकाच थांबतात मोळ्या म्हणलो. बायाला बांधता सुद्धा येत नाही, मागे उचलून मांडा लागत. बघा, तुम्ही बघू शकता मुळीवर मुळी पडलेली आहे. हा, एकावर एक मोळ आहेत. एकावर एक. मग तुम्ही देगाव हद्दीमध्ये ऊस तोडलाय असं म्हणला. 12 वर्ष झालं तोडतो इथे. 12 वर्ष झालं. मग 12 वर्षात असा ऊस नव्हता कवा. बरं, इतर शेतकऱ्यांचं काय ॲव्हरेज आहे? आवरात पहिल्यांदा इथं तोडाचा 35, 40 एवढ्याच्या वर नाहीच निघाला. मग आता ह्यांचं ॲव्हरेज तुम्हाला काय वाटते? आवरत आम्ही तर उलट हपका लागलो म्हणलो तर 4 दिवस झाले नाही तर एवढंच तोडता पलीकडे जायनात म्हणलो. हपका लागलो तर खेप बी अशी भरती 7च कोयते तर 25-26 टन तोडा लागलो तर 5 वाजता घरला जायला लागलो. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये ज्यादा निघायला लागल्या. तुम्हाला वेळ जास्त लागायला. बाया सुद्धा हप्ता लागला बांधायला आणि कटभर तोडा माग माल निसा दिसा लागला. 30 मुळी 40 मुळी एका कोटात. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे बघून आश्चर्यचकित वाटतं. हा, ओके. आश्चर्यचकित वाटण्यासारखं 265 वर्षाचं एवढी ग्रोथ होत नसते ऍक्च्युली. पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ग्रोथ झाली. आणि तुम्ही 20 वर्षापासून 25 वर्षापासून तुमचे वडील तुम्ही शेती करताय. मग तुम्हाला आताच्या कंडिशनला चालू वर्षामध्ये तुम्हाला किती टनानं ॲव्हरेज जास्त वाढला असेल? टनानं म्हणण्यापेक्षा 1.5 एकरात आजपर्यंत इथं कधी 70, 75, 80 टनापेक्षा जास्त जात नव्हता. आतापर्यंत 94 टन ऊस गेलाय आणि आणखी कमीत कमी 25 ते 26 टन ऊस जागेवर. म्हणजे 120 टनापर्यंत तुम्ही काढताय. म्हणजे 40 टनामध्ये 40 टनाची तुम्हाला एक्स्ट्रा वाढ मिळाली.